षटका. आता मात्र मला ते तुझा माझं मन मला खातंय. तुझा जनाचे ऊर्ध्वा सांत्वन करता त्या गोकुळवासी जनाचे ऊर्ध्वा सांत्वन करता त्या गोकुळवासी. पतिसुताती गृहीधन त्याजिले मजवरती धरुणी ममता. पतिसुताती गृहीधन त्याजिले मजवरती धरुणी ममता. त्या गौरणींच्या बद्दल सांगते श्रीकृष्ण. त्या गोकुळातल्या गौरणी त्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला. सगळं बाजूला ठेवायच्या आणि माझ्या संगतीमध्ये रमायच्या, माझ्या भजनात रमायच्या, माझ्या कीर्तनात रमायच्या, माझ्या लीलांचा आनंद घेत राहायच्या. सगळं बाजूला केलं त्यांनी, माझ्या त्या रमल्या. आणि मी मात्र कशाची म्हणून जाण ठेवली नाही. अक्रूर काका आले आणि चटकन रथात बसलो आणि पुण्याला निघून आलो. खेडेगाव सोडलं आणि शहराच्या दिशेनं निघून आलो. मी त्यांना विसरलो आणि कदाचित त्यांना वाटत असेल, पण जेव्हा मी सांगतो ते तर लवकरात लवकर तिकडे जा आणि माझ्या त्या गौरणींना सांग. पतिसुतादी गृहधन त्याजिले पतिसुतादी गृहधन त्याजिले ममवरती धरुणी ममता. माहिरे तुच्छ अपवर्गा मज संगे निश्चरमता. श्रीकृष्ण सांगतायत या वेड्या गौरणी माझ्या कथेमध्ये रमल्या, माझं गुणवर्णन सांगण्यामध्ये रमल्या आणि इतक्या रमल्या की समाजाने त्यांना तुच्छ देखलं. याचं काही प्रपंच नाही. या अशाच त्या कृष्णाच्या मागे फिरतात, त्या कृष्णाबद्दल बोलतात, त्या कृष्णाशीच बोलतात. म्हणून समाजातल्या इतर प्रतिष्ठितांनी माझी कथा गाणाऱ्या त्या गौरणींना तुच्छ मानलं. हेच आजकाल सुद्धा दिसतं की नाही. समाजाच्या दृष्टीनं कृष्ण कथा गाणारे जे असतात ना, असं वाटतं समाजाला की त्या सगळ्या त्यांना काही घरदार प्रपंच बहुतेक तुच्छ मानलं लोकांनी. पण तरी सुद्धा त्यांनी तेही सगळं सहन केलं. माझ्याकरता सगळं सहन केलं. समाजाने यांच्यावरती दूषण केली, यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले, यांना नको नको ते समाज बोलला. तरी सुद्धा गौरणी मागे हटल्या नाही. त्यांनी माझी कथा गाण्यातच आनंद मानला आणि माझ्या विषयीच त्या प्रेम करत राहिल्या. आणि मी मात्र काय केलं, मी कसा वागलो त्यांच्याशी. श्रीकृष्ण सांगतात ज्यांनी माझ्याकरता जीवन अर्पण केलं त्यांना मात्र मी एका क्षणात तोडलं आणि मथुरेला निघून आलो. उद्धवा लवकर सावरला जा. त्या गौरणी माझी वाट बघून रडून रडून आंधळ्या झाल्या असतील. लवकर जा आणि त्यांना माझा निरोप दे. पतिसुतादी गृहधन त्याजिले मजवरती धरुणी ममता. मानिले तुच्छ अपवर्गा मज संगे निश्चरमता. मत्तत्त चित्तत्या कोपी नेत्रांतरी लेहुनी समता. हिरतुल्य नाविदगमागल्या. कुणी कितीही नावं ठेवली ना तरी सुद्धा क्षणभर सुद्धा दरवळल्या नाही. माझ्या भक्तीपासून स्वतःला त्यांनी तोडलं नाही. हिरतुल्य नाही डगमगल्या.
दृढनिश्चय धरुनी तबल्या दृढनिश्चय धरुनी तबल्या बहुधा त्या नसतील सगळ्या बहुधा त्या नसतील सगळ्या भंगले मनोरथ त्यांचे भंगले मनोरथ त्यांचे त्या गोकुळवासी जनाचे उद्धवा साधवन करता त्या या ओरडीवरती नको नको ते आरोप झाले. लोकांनी त्याचे चारित्र्य सुद्धा आदर केलं, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःला माझ्यापासून कधी तोडलं नाही. जितकं म्हणून माझ्याकरता करता येईल तेवढं सगळं त्यांनी माझ्याकरता केलं. मी मात्र निर्दयी त्यांना सोडून निघून आलो मथुरेला. कदाचित आता असं वाटतंय की त्यांचे भंगले मनोरथ त्यांचे त्या गोकुळवासी जनांचं मनोरथ कदाचित आता भंगलं असणार. त्यांचा माझ्यावरचा विश्वास, माझ्यावरची श्रद्धा काय झाला असेल देव जाणे. उद्धवा तू जा आणि त्या गोकुळवासी जनांचं सांत्वन कर आणि माझी ख्याली विषयाने सांग. त्यांना सांग की मला सुद्धा तुमची सगळ्यांची आठवण येते. मी जरी मोठ्या शहरात गेलो असलो, जरी राजवाड्यात राहत असलो, तरी मी तुम्हा गोकुळवासी जनांना विसरलेलो नाही. हा माझा निरोप देतात देव. उद्धव म्हणाला हो मी नक्की जातो आणि मी सगळ्यांचं सांत्वन करतो. त्याच्यामुळे भगवंत त्याला सांगतायत उद्धवाला, उद्धवा खरं सांगू का की असं निरोप द्यायचं काम हे कर्तव्य तुझ्या योग्यतेचं काम नाहीये. तू एवढा मोठा ज्ञानी आणि तुला त्याचा निरोप द्यायला पाठवतोय. खरं तर माहितीये की तू खूप मोठा आहेस, पण तरी सुद्धा मी तुला काम देतोय. उद्धवा हरी आहे सुखरूप म्हणूनी भेटताची त्या सांगावे. सांगती समजता कुशले प्रत्युत्तर त्या मागावे. कथुनिया ज्ञान तयाने सांगाती शोक त्याच्यावे. हे कार्य नरे तुझं सोडे, हे कार्य नरे तुझं सोडे. माझ्यासाठी जावे वेगे. मला माहिती आहे का तुझ्या योग्यतेचं नाही आहे. तू मोठा साहेब आहेस, अधिकारी आहेस, पण एवढं किरकोळ जाऊन तुला सांगतोय, पण माझ्याकरता कर बरं का. हे कार्य नरे तुझं सोडे, परी जावे सत्वर देवे. हे मध्वमुनीश्वर सांगे ज्ञान पवे ज्ञान जगाचे. त्या गोकुळवासी जनाचे उद्धवा सांत्वन करता. त्या गोकुळवासी जनाचे उद्धवा सांत्वन करता. त्या गोकुळवासी
आणि आता हा रथ द्वारकेतून गोकुळाकडे जायला लागला बरं का. आता आपण सगळे द्वारकेत होतो. आता कुठं जायचं? द्वारकेतून हा रथ गोकुळाच्या दिशेने जाऊ लागला. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हा निघाला आणि रथामध्ये बसलेला सज्जन रथाचा कलम हातात धरला. मागच्या सीटवर काय आपली बॅग वगैरे सगळी ठेवली. मोबाईलचा रिचार्ज किती दिवस राहावं लागेल माहिती नाही. मग जरा 2-4 छान इस्त्रीचे कडक कपडे सगळं घेतलं. रथामध्ये सामान ठेवलं आणि रथ गोकुळाच्या दिशेने जायला लागला. रथ चालू लागला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. हातात कलम आणि म्हणतात कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. रथ कुठं चाललाय? गोकुळाकडे. तेव्हा स्थिती कशी आहे? कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. होता एक गाव मागं पडायला लागलं. होता चालू राहते. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. होता एक गाव मागं टाकत गोकुळापर्यंत थांबला. रथ गोकुळाच्या देशावरती येऊन थांबला. रथातनं भगवंताची या उद्धवाची स्वारी. आता आतमध्ये गोकुळात रथ गेला असता बरं का, पण यानं तिथंच थांबवला सीमारेषेवरती. रथातनं हा उद्धव खाली उतरला आणि विचार केला हेच ते गोकुळ असावं. बहुतेक हेच गोकुळ. बाहेर काय बोर्ड वगैरे काही लिहिला नव्हता. किलोमीटर किती उरले काहीच नव्हतं बरं का. पण त्या एकंदरीत वातावरणाकडे बघितलं आणि याला वाटलं हेच ते गोकुळ असावं. रथातनं उतरला आणि कळलं हेच आहे गोकुळ. जर असा पुढे आला. विचार केला ह्याच गोकुळामध्ये आपल्या श्रीकृष्णांचं अख्खं बालपण गेलंय. ते हे गोकुळ. मग म्हणून यानं असा नमस्कार केला त्या गोकुळाला. असा नमस्कार केला बरं का. हाय करतात की नाही असा. जरा उच्च शिक्षण घेऊन आले की तो असा नमस्कार अशावरती येतो. तसा याला नमस्कार केला आणि त्या परत एकदा तो असा तो येणाऱ्या रथाचा आवाज त्या गौरणीने ऐकला आणि तो दिवस परत एकदा आठवला. ज्या दिवशी हा गोकुळातनं गेलेला त्या दिवशी सुद्धा असाच रथ आला आणि त्या रथातनं आलेले अक्रूर काका आपल्या कानाला कायमचं घेऊन गेले. अशा त्या स्थिर झाल्या. त्या रथाकडे बघू लागल्या आणि सज्जन मध्ये कुठून आला याच्या लक्षामध्ये ह्या सगळ्या पेढ्या यांच्या साड्यांवरनं कळतंय, यांच्या राहणीमानावरनं कळतंय या सगळ्या कशा आहेत. अगदी साध्या गोळ्या दिसत आहेत. पण विचार केला की याच्यात यांना सांगायचं म्हणजे फार समजून सांगावं लागणार आहे. पण हरकत नाही. हा म्हणाला मी द्वारकेवरनं आलोय आणि द्वारकेवरनं आलोय नुसतं या गौरणींना ऐकलं मात्र या गौरणींची अवस्था अशी वेड्यासारखी झाली की द्वारकेतनं हा आलाय म्हणल्याबरोबर सगळ्यांची धावत आल्या आणि त्यांनी त्या रथाच्या भोवती अशी काही गर्दी केली. त्यांनी व्यक्तीनं उद्धवाला विचारलं द्वारकेतनं आलात म्हणजे आमच्या श्रीकृष्णाकडे आलात. दुसरी म्हणाली आमचा श्रीकृष्ण कसा आहे हो त्याची तुमची ओळख आहे का. तिसरी म्हणाली अहो आमचा श्रीकृष्ण इथून गेला तो परत आलाच नाही. आता तुमच्याकडनं काही निरोप वगैरे त्यांनी पाठवला का. तिसरी म्हणाली
एकाच वेळी सगळ्याजण प्रश्न विचारायला लागला. एकाच वेळी उद्धवाना अशा नजरेनं बघितलं, काय वेळ आहे त्या एका वेळेला तिनं प्रश्न विचारायला पाहिजे की नाही. पण या इतक्या वेड्यानं यांना प्रश्न कसे विचारायचे हे कळत नाही. हा अतिशिस्तीचा मनुष्य, यांचा भाव याला काय करणार. शिस्त असावी बरं का, पण एका मर्यादेनंतर ती शिस्त सुद्धा नसते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या करतायत. उद्धव म्हणाला, जरा थांबा बरं सगळे, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो, जरा सगळ्यांनी थांबा. मग ह्या पटकन अशा गप्प उभ्या राहिल्या, हात जोडून, सांगा ना आमचा कृष्ण कसा आहे. उद्धव म्हणाला, त्यांच्याकडनंच निरोप घेऊन आणलोय. श्रीकृष्णानं निरोप दिलाय की तो सुखरूप आहे, काळजी करू नका. इथं जसं त्याला प्रेम मिळत होतं तसं सगळं तिकडे त्याला मिळतं. तरी दूध तूप लोणी त्याला काही कमी पडत. इथं डेऱ्यात होतं तर तिथं डेअरी आहे, मोठमोठ्या डेअरीमध्ये त्याला तिथं सगळं मिळतं, काळजी करू नका. आणि त्याच्यात कशातही भेसळ, सगळं मिळतं, त्याला काही कमी नाही. त्यानं निरोप पाठवलाय की तो खुशाल आहे असं तुम्हाला सांगा. तो निरोप मी तुम्हाला दिला. आणि दुसरा एक निरोप आहे की त्यानं तुम्हाला मला ज्ञान द्यायला पाठवले. गौरणी म्हणाल्या, ठीक आहे, आमचा कान्हाचा निरोप आम्हाला मिळाला आणि त्यांनी ज्ञान द्यायला पाठवलेलं उद्धवा. मग सांगा, आम्ही तुमच्याकडनं ज्ञान घेतो बरं का. कान्हानं पाठवलंय ना, मग आम्ही ज्ञान द्यायला तयार आहे. खरं तर त्या अडाणी होत्या, पण त्यानं पाठवले म्हणून ह्या तयार झाल्या बरं का. मग उद्धवानं सांगितलं, उद्यापासून बरोबर संध्याकाळी 6 वाजता, किती वाजता, बरोबर 6 वाजता सगळ्यांनी घरातली आपापली कामं आटपायची आणि बरोबर 6 वाजता सगळ्यांनी जमायचं बरं का. सगळे जमले की मग मी तुम्हाला रोज त्याच्याविषयी ज्ञान देणार. ह्या म्हणाल्या, बरोबर ठीक आहे. आणि मग इतक्या भावावस्थेमध्ये गेलेल्या दुसऱ्या दिवसापासून सकाळी सगळी कामं उरकायची आणि बरोबर 6 वाजता हजर राहायच्या. त्या सगळ्या जमल्या की मग हा उद्धव त्यांना ज्ञान द्यायचा की देव कसा असतो, तुम्ही सगळ्या वेड्या आहात, काय तुम्ही त्याची आठवण काढून रडत बसता. अहो, तुम्हाला असं वाटतं गवळणींनो की तो इथून गेला असं तुमचं म्हणणं आहे, पण तो ईश्वर आहे बरं का. देव असा कधी जात नसतो, देव कधी असा येत नसतो, देवाचा विरह असा कधी मानायचा नसतो. देव सर्वत्र भरून राहिलेला असतो. तुम्ही वेड्यासारखा, तुम्हाला असं वाटतं तो इथनं गेला म्हणून तुम्ही दुःखी आहात, म्हणून तुम्ही रडत असता. पण तुम्हाला ब्रह्म कळलंच नाही म्हणून तुम्हाला विरहाच्या वेदना होतात. एकदा का ब्रह्म कळलं ना की मग विरह वगैरे असं काही राहत नाही. तुम्हाला ते ठाऊक नाही म्हणून तुम्ही अशा वेड्यासारख्या रडता. रडला की मी किती वेळ झाला म्हणून तुम्ही रडता, कारण तुमच्याकडे ज्ञान नाही. गौरणी म्हणाल्या, आपल्या अशा बसून राहायच्या इथं. अगं, तुम्हाला कळतंय का ब्रह्म म्हणजे काय. इतकं ज्ञान दिलं. आता 6 महिने झाले बरं काय, रोज सुरू अभ्यास वर्ग, तरी ह्या अशाच. आज हा म्हणाला, बघा तो तुमचा कृष्ण आहे की नाही, त्याचा विरह मानू नका बरं का. तो इथं आहेच, तो अनेक रूपात भरलेला आहे. पहिल्यांदा जे सांगितलं ते, तुम्हाला हे डोंगर दिसतात का, डोंगर म्हणल्यानंतर गेलं या सगळ्या गवळणींनी त्या डोंगरांवर असं हात केला तर खेळत गेलं. तो म्हणाला, उद्धव, ते डोंगर जे दिसतात की नाही, ते डोंगर म्हणजे श्रीकृष्णच आहे. इदम ब्रह्म, इदम ब्रह्म, इदम ब्रह्म असं ते संस्कृतमधनं सांगायला लागला. तो ब्रह्म कसा आहे, नैनम चिंतन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. असं जितकी विद्वत्ता पाजळायची होती ती सगळी त्यांना पाजळून झाली. 6 महिने अख्खं रिकामं झालं तरी ह्या अशाच. हा म्हणाला, अगं कळतंय का मी काय सांगतो ते, कळतंय का नाही. तरी हा अशाच बरं का, नुसते बोलत बसायचे त्याच्याकडे. मग हा म्हणाला, ते डोंगर आहे की नाही, तो डोंगर म्हणजे सुद्धा कृष्णच आहे. त्या डोंगराच्या वरती जी झाड आहेत बघा, ते वृक्ष म्हणजे सुद्धा कृष्णच आहे. तरी ह्या अशाच. मग यांनी सांगितलं, ते बघा ते डोंगर दिसतात का तुम्हाला डोंगर. मग यांनी असं तिकडे बघितलं बरं का. या सगळ्या गौरणींना असा हात केला, ते डोंगर दिसतात का डोंगर. त्या गौरणीने असं तिकडे बघितलं आणि गौरणी म्हणाल्या, कुठे आहे डोंगर, कुठे आहेत ते डोंगर. उद्धव म्हणाला, अगं वेड्यानो, अगं ते काय डोंगरांच्या रांगाच्या
आणि त्या डोंगरांवरती ते बघा ती झाडं तरी दिसतायत का तुम्हाला? गवळणीने असं पाहिलं आणि पुन्हा विचारलं, कुठे आहेत ती झाडं? कुठे आहेत झाडं? यांनी सांगितलं, आता ती काय ती झाडं? मग या म्हणायला लागल्या, कुठे आहे? आम्हाला काही ते तुम्ही म्हणताय ते डोंगर ते झाड आम्हाला काही दिसत नाही. मग उद्धवाने विचारलं, अगं वेड्यानो, मग तुम्ही सारखं तिकडं बघत असता, रडत असता, ते काय दिसतं तुम्हाला? मग तिकडं तिकडं बघून काय रडत? काय दिसतं तुम्हाला तिकडं? ते डोंगर नाही दिसत? गवळणी म्हणाल्या, हे बघा ते तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला काही कळत. ते तुम्ही डोंगर म्हणताय, झाडं म्हणताय, आम्हाला काहीतरी कळत नाही. पण आम्ही सारख्या तिकडं बघत असतो आणि आम्ही आनंदाने आणि विरहानं रडत असतो, कारण आम्हाला तिथं आमचा भक्त, तिथं आम्हाला आमचा कृष्णच दिसतो. तुम्ही त्याला झाड काहीतरी म्हणताना आम्हाला ते झाड काही दिसत नाही, आम्हाला तिथं आमचा कृष्णच दिसतो. तुम्ही ज्याला डोंगर म्हणताना आम्हाला तिथं आमचा कृष्णच दिसतो. ती नदी म्हणताय ना तुम्ही उद्धवा, ती तुम्हाला नदी वाटत असेल, पण आम्हाला ती नदी नाही दिसत. आम्हाला तिच्या जागी आमचा अंदाज दिसतो, कृष्ण दिसतो. या गवळणीने आपली ती अवस्था सांगितली. तुम्ही जे ब्रह्म म्हणता, माया म्हणता, त्यातनं आम्हाला काही कळत नाही. आम्हाला सर्वत्र आमचा तो फक्त कृष्ण दिसतो. ही अवस्था गवळणीची या उद्धवानं बघितली आणि त्या क्षणी खाड अशी अहंकार गळून पडला आणि एका क्षणात कळलं की मला भगवंतांनी इकडं का पाठवले. माझ्याकडं जे ज्ञान आहे ते ज्ञान देण्याकरता नाही पाठवलं, तर ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ या गवळणीची भक्ती आहे. ती भक्ती मला कळावी याच्याकरता मला इकडं देवानं पाठवलंय. कळून चुकलं सज्जन हो, आणि आता कळलं की ज्ञान श्रेष्ठ नाही, ज्ञानापेक्षाही भक्ती. जिथं ज्ञानही कळून पडतं आणि एकरूप अवस्था होते, ती अवस्था यांची झाली आहे. आता कळतंय देव ह्या सगळ्यांची का पूजा करतो, देव यांच्या आठवणीनं श्रीकृष्ण का रडतात, का इतके घायाळ होतात, हे आता मला कळलं. उद्धवाला आपली चूक कळली. ज्ञान आहे फक्त माझ्याकडं, पण ज्ञानापेक्षा यांची भक्ती श्रेष्ठ आहे. यानं आपली पोथी वगैरे सगळी गुंडाळली आणि ठरवलं की आता गेलेलं बरं. मला काय करायचं ते कळलं. पोथी बांधली, सगळी बॅग वगैरे भरली, रूम मध्ये आला, सगळी बॅग पॅकिंग केली, गाडीमध्ये आपल्या रथामध्ये सगळं ठेवलं आणि आता निघणार बरं का. पण निघायची वेळ आली ना जेव्हा गोकुळातनं, तेव्हा उद्धवाला कळलं की या विश्वामध्ये या गोकुळातल्यासारखं महान काही नाही. आला बॅग वगैरे भरून कसा कसा आला बरं का आपल्या रथाजवळ. आणि आता येताना जेव्हा आला की नाही तेव्हा त्यानं काय केलं होतं, तर जराशी माती घेतली आणि अशी कपाळाला लावली होती. आठवतंय ना, गोकुळात आला त्या दिवशी. आणि आता जेव्हा गोकुळातनं जायचं आहे ना तेव्हा त्यानं काय केलं, आता चिमटभर माती घेऊन अशी कपाळाला नाही लावली, मग त्या गोकुळातल्या मातीमध्ये अख्खा बडाबडा लोळायला लागला, लोळायला लागला. संपूर्ण शरीर त्या मातीमध्ये इतका लोळला, इतका लोळला. आला होता तेव्हा सर्टिफिकेट घेऊन आला होता शिक्षणाचं, आणि जाताना भक्तीमध्ये लोळ लोळ लोळला. वेळ लागला अक्षरशः उद्धवाला. ओक्साबोक्षी आनंदानं कृतज्ञतेनं रडू लागला. किती या गोकुळातनं घेऊ आणि नको असं झालं. लोळायला लागला, लोळायला लागला. शेवटी गवळणींनीच याला असाच्या असा उचलला, रथामध्ये बसवला आणि रथाला आज्ञा दिली, आता निघा द्वारकेच्या दिशेने. आता रथ द्वारकेकडे जाऊ लागला. सज्जन हो, येताना काय म्हणत आला होता हा? द्वारकेतनं गोकुळाला येताना काय म्हणत आला? कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. येताना काय म्हणत आला? कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. पण आता गोकुळातनं जाताना भाषा बदलली बरं का. इतका वेळ वाटत होतं कृष्ण म्हणजेच सगळं, असं इतके दिवस याची भावना होती. पण गोकुळामधनं आता जेव्हा जायची वेळ आली तेव्हा कळालं की नुसता कृष्ण कृष्ण नाही बरं का, तर आता राधे कृष्ण गोपाल कृष्ण
व्यक्ती नाही, राधा म्हणजे काप वासना नाही, राधा म्हणजे क्रीडा नाही बरं का. तर राधा ही त्या कृष्णाची लीला आहे. आणि लीला याचा अर्थ ज्याच्यामध्ये मीपणा नसतो, ज्याच्यात अहंकार नाही, अंतर्मुख वृत्ती म्हणजे राधा. ही वृत्ती याच्यासोबत आहे, म्हणून हा महान आहे बरं का, म्हणून हा महान आहे. तसा तर तो फार वागड आहे, सगळ्या दिशेने वागड आहे, पण तरी सुद्धा तो सगळ्यांचा आहे का. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे श्याम गोविंद श्याम, राधे श्याम गोविंद श्याम, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. असं म्हणत म्हणत चालू राहू दे बरं का, चालू राहू दे, चालू राहू दे. म्हणत 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 रथ वाटलेला पोहोचला. भगवान गोपाल कृष्ण आहे ना, त्यांच्या त्या राजवाड्याच्या वरच्या टेरेसवरती उभे होते, महालाच्या गच्चीत उभे होते गोपाल श्रीकृष्ण. आणि त्यांनी बघितलं गुरु तो रथ येताना पाहिला, रथ येताना पाहिला आणि त्याची अवस्था बघितली. जाताना जय श्रीकृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. येताना भाषा बदललेली कृष्णानं पाहिली. आता काय म्हणतोय हा, राधे कृष्ण. भगवंताला कळलं आपला हेतू साध्य काम झालं. भगवंत खाली उतरून आले आणि याला हात दिला विठ्ठलाला, रथातून खाली उतरवलं आणि विठ्ठलानं भगवंताला कडकडून पिठी मारली. गोपाल कृष्ण भगवान. भगवंतांनी याकरता पाठवलेलं गोकुळात, उद्धवा तुला ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही माझ्या गवळणीची भक्ती श्रेष्ठ आहे. मी का त्यांची पूजा करतो, मी का त्यांच्या आठवणीला रडतो, कळलं का आता. सांगण्याची गरज आहे उद्धवाला. असा हा परमात्मा गोपाळ कृष्ण आणि असे त्याचे अनंत भक्त आहेत बरं का, अनेक भक्त आहेत. त्या अनेक भक्तांच्या कथा इथं आल्या, पण वेळेची मर्यादा आहे आणि काही नियोजनाप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून एक पुढची महत्वाची कथा ते म्हणजे सुदाम चरित्र. सुदामेची कथा सांगितल्याशिवाय कथा पूर्ण होत नाही, पण थोडक्यात सांगते. सुदाम याच्या कपाळावरती लिहिलेलं होतं यक्ष श्री, श्री क्षय असं लिहिलेलं बरं का लिहिलं होतं, याच्या कपाळावरतीच असं लिहिलं होतं. बरं दादा आता सांगा, काही सूचना आहे का. असली तर लिहून द्यायची, म्हणजे मग मी वाचून फॉलो करू शकते. श्री क्षय असं लिहिलेलं बरं का. श्री क्षय म्हणजे याच्या नशिबात लक्ष्मी म्हणजे पैसा. का बरं, का असं नशीब लिहिलं होतं, याचं कारण एकच. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जेव्हा हे राहायची की नाही श्रीकृष्णासोबत, तेव्हा कृष्णाच्या वाटणीचे फुटाणे सुद्धा याला चोरून खाल्ले होते. म्हणून देवाच्या वाटणीचं जे असतं ते चोरून खायचं, नाहीतर मग लक्ष्मीचा ऱ्हास होतो बरं का. सगळ्यांनी लक्षात घ्या, देवाच्या वाटणीचं आपण खायचं नसतं. याच्या कपाळावरती लिहिलं होतं श्री क्षय. पण हा भगवंत असा भक्त होता. परिणामी एक दिवस बायकोला सांगितलं, 8 दिवस झाली आपली मुलं उपाशी आहेत, जावा आणि काहीतरी भगवंताचं दर्शन घेऊन या. शांत बसा बरं का, शांत बसा, जावा आणि त्याचं दर्शन घेऊन या. भगवंताकडे निघाला. जाताना रिकाम्या हाती जाऊ नये देवाकडे जाताना. मग याच्या घरामध्ये तर देण्यासारखं काहीच नाही. मग बायको म्हणाली, काळजी करू नका, तिथं पोह्याचा कारखाना आहे ना, मी तिथं जाते, रोज मी तिथं कामाला जाते, आज जरा ओव्हरटाईम करते, तिच्याकडनं जे काही मिळेल ना ते तुम्हाला देते आणि मग ते घेऊन तुम्ही श्रीकृष्णाच्या भेटीला जा. त्या दिवशी याची पत्नी आणि त्याची मुलं सुद्धा बरं का कामाला गेली. त्यांनी ते सगळे पोहे काढले, निवडले. मालकीण बाईचं त्या दिवशी यांनी 2 पोथीच्या जागी 10 पोथी निवडून दिली आणि अजिबात थकले नाही. उपाशी होते बरं का, पण त्याला अजिबात थकवा आला नाही का, पाठ कंबर दुखली नाही का, मन सेवेत होतं. देवाला पाठवायचं आहे.
असं जर मन तिकडं धावत असेल ना तर शरीर थकत नाही बरं का. चित्त जर त्याच्याशी एकरूप असेल तर देहाचे भोग आपोआप कमी होतात. देहाच्या मर्यादेच्या पलीकडे देह कार्य करायला लागतो बरं का. सज्जन हो, तिनं पोहे काढले, मुलांनी काढले आणि मग त्या बाईनं काय दिलं असेल तिला, तर पोहे नाही दिले, मूठभर झाले पोहे सुद्धा दिले नाही बरं का. याला श्रीमंतांची लक्षणं म्हणतात. ज्यांच्याकडे भरपूर असतं त्यांच्याकडे दानत मात्र नसते. तिनं काय केलं, ते पोह्याचे जे कचरा पडलेला की नाही त्यातलं म्हणाले तुला काय पाहिजे ते निवडून 4 दाणे घेऊन जा. मग त्यातले जे तुकडे उरलेले पोह्याचे पडलेले कचऱ्यात ते या मुलांनी आणि हिनं गोळा केले. त्याची एवढीशी कुरतुंडी झाली. त्या कुरतुंडीत आपल्या पतीकडे दिली. सुदाम्याने ती कुरतुंडी अशी काखेत ठेवली. काखेत का ठेवली, कारण याच्या शरीराला एवढे कप्पे झालेले ना, आपल्या कपाळात कशी कप्पे असतात की नाही, त्याच्या शरीराला कप्पे पडलेले, कारण मांस आणि रक्तच नव्हतं शरीरात, नुसती हाडं आणि. कारण प्रामाणिक कथाकार होता बरं का. प्रामाणिक असणाऱ्यांना जास्त धन मिळत नाही, त्याला काही फारसं मिळायचं नाही. त्यामुळं घरी मुलांची उपासमार व्हायची, पण कधी अट्टहासानं मागायचा नाही, सांगायचा, पण समोरची मंडळी त्याचा फायदा उठवायची, गैरफायदा, आणि याला काही मिळायचं नाही. त्यामुळे शरीर पुरुष असे पोहे ठेवले, काठी घेतली आणि हा निघाला. द्वारकेला येऊन पोहोचला. द्वारकेच्या प्रवेशद्वाराजवळ आला. पहारेकरी उभे होते. पहारेकरी विचारलं, काय काम आहे, कुठून आलास, नाव काय. भगवान श्रीकृष्ण आतमध्ये सिंहासनावरती बसलेले आणि त्या पहारेकऱ्यांना यांनी सांगितलं की मी भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र, माझं नाव सुदामा, सुदामा आलाय म्हणून सांगा. शिपाई आतमध्ये आले बरं का. आणि भगवान श्रीकृष्ण असे त्यांच्या सिंहासनावरती बसलेले, सगळे प्रजाजन बसलेले होते. रत्न जडीत असं ते सगळं द्वारकाधीश. सज्जन हो, शिपाई असा समोर आला आणि त्यांनी श्रीकृष्णांना सांगितलं, भगवंता बाहेर कोणीतरी तुमचा बालमित्र सुदामा आलाय. असं सुदामा त्यातलं मा म्हणायच्या उच्चारायच्या आतच भगवंत जे उठले आणि जे धावत 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 गेले आणि जाऊन त्यांनी त्या सुदामाला कडकडून मिठीच मारली. इतका भगवंत प्रेमाचा भूक केलाय बरं का. सुदामा हा शब्द सुद्धा पूर्ण उच्चारायची आवश्यकता त्याला नाही वाटली. नुसता बालमित्र सुद्धा एवढंच ऐकलं आणि परत सुटले गेले. मिठी मारली कडकडून, इतकी कडकडून मिठी मारली की आमचे जुने कथाकार सांगतात की कडकड कडकड कडकडपणे आवाज आला. कशाचा, सुदाम्याच्या हाडांचा. याच्यात अनेक अर्थ दडलेत बरं का, पण आता सांगायला वेळ नाही. सुदाम्याच्या हाताला धरलं भगवंतांनी, आतमध्ये आणलं. देव कुणाला म्हणतात, देवाने आत आणलं आणि ज्या पंचकावर देव स्वतः बसतात की नाही त्या पंचकावर देवाने सुदाम्याला बसवलं आणि देव त्याच्या पायाशी बसले. याला देव म्हणतात. असा एक तरी कोणाचा सखा आहे का हो की त्यांनी आपलं आसन आपल्याला दिलंय आणि तो आपल्या पायाशी नाही की नाही. एक तरी सोयरा आहे का असा, जॉईंट अकाउंट असतं आपलं यांच्याबरोबर, पण ते सुद्धा परिपूर्ण नसतं बरं का. असा एक तरी सखा पाहिजे की जो आपली खुर्ची उठून तुम्हाला देईल. कुणी असलं तर भाग्यवान असाल आहात म्हणायला हरकत नाही. देवानं काय केलं, उठला स्वतःच्या जागेवरती त्याला बसवलं. भगवंत स्वतः खाली बसले आणि सुदाम्याला विचारलं, काय रे मित्रा, अरे किती वर्षाला भेट होतीये, कसा आहेस, बरा आहेस ना. भेट झाली, पण तिशी रुक्मिणी देवी आल्या. देवाने सांगितलं, रुक्मिणीला जावा ग, माझा मित्र आलाय, माझ्या मित्राचे पाय धुण्याकरता गरम गरम पाणी घेऊन या. चट दिशाला इथं काय एक जण आहे का, किती आहे, 16,108. सगळ्याच्या सगळ्या धावल्या बरं का आणि गंगावर गरम पाणी घेऊन आल्या. पाणी आणलं आणि आता भगवंत स्वतः सुदाम्याचे पाय धुवायला लागले. सुदाम्याला संकोचल्यासारखं वाटलं, पण आता मित्र आहे, काही बोलला नाही सुदामा. आणि मग असे पाय देवाच्या हातात देवाने घेतले बरं का याचे, आणि असे वरून असे ते गरम पाण्याला पाय धुतले. वरून धुता 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 पाय तळपाय देव धुवायला लागला. सुदाम्याचे तळपाय धुत असा धुवायला लागला आणि तेवढेच सुद्धा असं एकदम सुदाम्याने केलं का, तळपायाला काटे घुसले होते. अनवाणी चालत आलेला
आणि त्यामुळं पायात काटे घुसले. ऐक केल्याबरोबर भगवंतांना कळलं याच्या तळपायाला वेदना झाल्या. काय झालं रे सुनाम्या, काय झालं? अरे काही नाही रे, जरा काटे घुसले तर जराशी वेदना झाली. एवढं फक्त म्हणायचा उशीर. भगवंतांनी देवी रुक्मिणीला सत्यभामेला सांगितलं, आता जाग जरा पट्टीशी महाराजला सुई घेऊन या, माझ्या सुदामेच्या पायातले काटे काढायचे. कुणीतरी जाऊन पटकन सुई आणा. त्या सगळ्या सुई आणायला गेल्यावर का आता त्याच्या राज्यात काही सुई शोधायची गरज आहे का? सुई आणा म्हणून त्यांना सांगितलं. त्या सुई आणायला गेल्या मात्र पण तेवढासा सुद्धा धीर भगवंतांना धरवला नाही. माझ्या भक्ताच्या पायात काटा घुसलाय आणि तो काटा त्याला पोचतोय. भगवंतांना सहन झालं नाही. भगवंतांना सुईची सुद्धा वाट पाहिली नाही. प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णाने आपल्या दातांनी त्याच्या पायातले काटे काढायला सुरुवात केली. त्याला देव असं म्हणतात. आपल्या दातांनी त्या पायातले काटे काढले. सज्जन हो, हे सगळ्यांच्या जीवनात अनुभवायला येणार आहे बरं का. प्रसंगाचं स्वरूप वेगळं असेल पण अनुभूती हीच असते. देव वाट बघत नाही. देव कशावरती आम्हाला अवलंबून ठेवत नाही. तो त्याचं कार्य सुरू करतो पण आधी इतरांना संधी देतो. कोण कोण कशा पद्धतीनं कार्य करते संधी देतो. संधी दिले कार्य कराल तर चांगला आहे आणि नाही कराल तर तो काही कार्य अडू देत नाही. तो मग त्याची सूत्र हलवतो बरं का. त्याच्या पायातले काटे काढले. भगवंतांनी सांगितलं, सुदाम्या आता स्नान कर बरं का. आणि स्नान झालं ना की आधी छानपैकी तुला सगळ्यांच्या ओळखी करून देतो आणि मग भोजनाचा वगैरे कार्यक्रम. सुदामा म्हणाला, बरं ठीक आहे. भगवंतांनी राण्यांना सांगितलं स्नानच घालायचं याला. छान पाणी तयार करा. त्याच्याकरता छान सुगंधित जल तयार झालं. आणि आता याला स्नान घालण्याकरता या सगळ्या जणी एकत्र आलेले. देवांनी याला स्नान घालायचंय. या सगळ्या स्त्रिया स्नान घालणार. यानं आपल्या कमरेचं ते कळकट्ट मळकट्ट जीर्ण झालेलं होतं. आता ते या सगळ्यांच्या समोर यानं त्याच्यावरच आंघोळ करायची. श्रीकृष्ण म्हणाले, अरे ते सोड. आणि हे की म्हणाले दुसरं काहीतरी तुम्हाला नंतर देतो, आता त्याच्यावर आंघोळ करून मोकळा हो. त्याच्यात ते धरून बसू नको. मग त्याचं स्नान झालं बरं का. स्नान झाल्याबरोबर भगवंतांनी त्याला छान पुसून काढला. आणि भगवंत म्हणाले, आता ते तुझं धोतर आहे ना ते जीर्ण झालेलं ते बाजूला ठेवून टाक. हे घे म्हणाला पितांबर, हे पितांबर नेस. पितांबर नेसायला दिलं देवानं आणि सुदाम्यानं ते पितांबर असं हातात घेतलं तर त्या पितांबरावरती सगळं ते सुवर्णाने तो शेला विणलेला बरं का ते पितांबर. यानं बघितलं आणि सुदाम्याच्या मनामध्ये एक सहज भाव निघून गेला. झालं नुसतं इथं आल्याबरोबर काम. माझी मुलं 8 दिवस उपाशी आहेत. घरी काही किराणा माल नाही आहे. सगळे डबे रिकामे आहेत. पण आल्याबरोबर मला यानं हा शेला दिला, हे पितांबर दिलं. याच्यात इतकं सोनं आहे ना की आता मी घरी गेल्यानंतर यातली एक तार काढली आणि सोनाराकडे विकली तरी मला माझ्या मुलांचं 8 दिवसाचं पोटा पाण्याचं काम असं मनात विचार येऊन गेला. याला प्रापंचिक म्हणतात. भगवंत गालातल्या गालात हसले. यानं ते पितांबर नेसलं. देवाने त्याला पुन्हा मंचकावरती बसायला लावलं. आणि आता सज्जन हो, भगवंत एकेकीची ओळख करून द्यायला लागला. रुक्मिणीमध्ये देवी आल्या. देवाने सांगितलं, सुदाम्या ही कोण आहे, ओळखलंस का? सुदाम्या म्हणाला, न ओळखायला काय झालं, बघितल्या कळतच आहे, वहिनी साहेब आहेत आमच्या. हो म्हणाले रुक्मिणी पण का. मग त्या वहिनी साहेब अशा पुढे आल्या सुदाम्याच्या. प्रत्यक्ष जगन्माता देवी रुक्मिणी अशा त्याच्या समोर आल्या सुदाम्याच्या. आणि त्या रुक्मिणी देवीला सुदाम ब्राह्मणाला नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर सुदामा ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काय अधिकार, जो कृष्ण कथा सांगतो त्याला तिला आशीर्वाद द्यायला देवाने बसवले बरं का. देव मान देतो इतका देतो. मग ती अशी पुढे गेली आशीर्वाद घेऊन. मग दुसरी आली, तिचं नाव काय, सत्यभामा. ती आली. सुदाम्याला वाटलं ही बहुतेक बलराम दादांची बायको असेल. देवाने विचारलं, ओळखलं का? सुदामा म्हणाला, या बलराम दादांच्या असणार कदाचित, बलराम दादांच्या मंडळी असतील.
कृष्ण म्हणाला नाही, हे आमचं दुसरं प्रकरण आहे. सुदामा हसला असाच, म्हणाला की असेल, तू काय बाबा राजा, राजे लोकांना सांगतं एक काय दोन काय. मग त्या आल्या, यांचं नाव सत्यभामा बरं का सुदाम्या. तिला नमस्कार केला. सुदामा तिला म्हणाला अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती पुढे गेली, मग तिसरी आली. देवाने विचारलं या सुदामा म्हणाला आता या नक्की बलराम दादांच्या बरं का. या बलराम दादांच्या मिसेस आत्ताची वडजी असते तर म्हणाले असते. तो म्हणाला या बलराम दादांच्या मंडळी. श्रीकृष्ण म्हणाले नाही, हे आमचं तिसरं प्रकरण. जांबवती ती पुढे आली, तिनं नमस्कार केला, येणं पुन्हा आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्या गेल्यानंतर चौथ्या आल्या. आता म्हणाला या सुदाम्याला शंका आली, याचं काही सांगता येत, याचं काही सांगता येत नाही, याचा काहीही अंदाज बांधता येत. त्याला कृष्ण असं म्हणतात. नकळे कामोबाचे गोडे नवल केवडे केवडे विश्व व्यापक कमलापती त्यासी गवळणी गवळणी कडई कडई घेती. कडेवरती घेणारा त्याचं काही गणित सांगता येत नाही. यानं विचारलं ह्या सुदाम्यानं. भगवंत म्हणाले हे आमचं चौथं प्रकरण. अशी 8 प्रकरण यांनी दाखवली स्वतःची. सगळ्यांना यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता त्या 8 जणी गेल्या, आता झाल्या असतील म्हणाले. याला वाटतं आता संपल्या. मग आणखीन एक जण पुढे आल्या. यांनी विचारलं सुदाम्यानं या शेजारच्या अपार्टमेंट मधले आहेत का, मी आलोय म्हणून दर्शनाला वगैरे आले. देव म्हणाला नाही, हे आमचं 100व प्रकरण, हे आमचं 200व प्रकरण. याला कळेना याची किती प्रकरण आहेत, पण पळून चुकलं, याच्याबद्दल काहीही अंदाज बांधता येत नाही. मग यानं एकच काम केलं, आता याला विचारायचं, हे कितवं विचारायचं. समोर यायच्या याला फक्त आपला आता हात असा ठेवला बरं का, आणि मंत्र सुरू ठेवला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अशा 500 समोरनं गेल्या, मग 1000 गेल्या, मग 2000 समोरून गेल्या. आता त्यांनी ठरवलं की आपण आता सारखा हात असा करत बसायचा नाही, हे असं नाही. आता हात असाच, बाकीच्यांनी समोरनं पास व्हायचं फक्त, समोर सगळ्यांनी पास व्हा. मग अशा 100-500 गेल्या. हा अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पोटात अन्नाचा कळ नाही आणि ह्यानं कामाला लावलं. लगेच 1.25 तास आधी वाट बघायला लावतो, आल्यानंतर दिवसभर उपाशी राहायला लावतो, आधी कामालाच लावतो. ही सगळी त्याची लीला बरं का. मनात विचार आला माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत आणि यानं काय मला हे बसवले आपलं. बरं इतका थकला. मग आता यानं काय केलं माहितीये का, हात असा ठेवलेला की नाही, तो हात असा जरा खाली घेतला, असा खाली काहीतरी म्हणाला लोड वगैरे दे जरा. श्रीकृष्णाने खाली लोड दिला, हात असा ठेवला आणि आता यांना आशीर्वाद कसा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव मनाच्या मनात. अशा 500 समोरून गेल्या. मग अष्टपुत्र अशा 500 गेल्या. पोटात कावळे ओरडत आहेत, बिचाऱ्याच्या तोंडून शब्द कुठेना. आता अष्ट अशा 500 गेल्या आणि आता होता 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 हात फक्त असा आणि तशा 500 गेल्या. नंतर तर ते म्हणणं सुद्धा थांबलं बरं का. फक्त हात असा, फक्त हात असा. अशा 500 गेल्या. सज्जन हो, याच्यावरनं लक्षात घ्यायचं की जे जातीवंत बोलतात तसं वागतात की नाही, त्यांच्या नुसत्या मध्ये सुद्धा अष्टपुत्र सौभाग्यवती भव चा परिणाम भरलेला असतो. आणि जे खऱ्या अर्थाने त्याच्याशी एकरूप झालेत ना, त्यांची नुसती दृष्टी जरी पडली तरी सुद्धा सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. त्याच्याकरता शब्द उच्चारत बसायची सुद्धा गरज नाही. अशा सगळ्या त्या गेल्या. त्यांच्या सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि भगवंत म्हणाले आता भोजनाची व्यवस्था करा. पान वाटलं गेलं पंचपक्वान्न ताटात आणि ते पाहिल्याबरोबर सुदाम्याच्या डोळ्यांमध्ये घळदिशी अजून उभे राहिले. घरी माझी बायको आणि मुलं 8 दिवस झाले सगळे उपाशी आहेत.
वाट बघत असतील की आता मी कृष्णाकडे गेलोय आणि आता मी कृष्णाकडनं कधी येतील, येताना काही खाऊ आणतील का, असं वाट बघत असतील. आणि मी इथं पंचपक्वान्न माझ्या पोटात कशी जातील. डोळ्यात पाणी आलं बरं का. शेजारीच कृष्ण बसलेले होते, पण त्यांना कळू नये म्हणून त्याला पटकन ते पाणी आत्यात गिळून टाकलं. का, जर मला माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि ते जर यानं पाहिलं तर याला असं कळेल की माझ्या घरी माझी परिस्थिती फार बिकट आहे, हे त्या श्रीकृष्णाला कळेल. आणि मग ते कळलं तर त्याला वाईट वाटेल. माझ्या मित्राला वाईट वाटू नये म्हणून काय केलं यानं, कच्चट दिशेने पाणी गिळून घेतलं, अश्रू गिळले. आणि जसं काही झालंच नाही असं तो जेवायला सुरुवात केली. एखादी खेड्यातली आजी असते की नाही, तिला कधीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये नेल्यानंतर बघा तिला कसं ऑकवर्ड होतं, सवय नसते की नाही ते काट्या चमच्यानं जेवायची, तशी अवस्था सुधारायची. पण त्याने जेवायला सुरुवात केली. एक एक घास जेवू लागला. जेवण झालं सज्जन हो. आणि आता सुदाम्याला या भगवंताने विचारलं, काय रे सुदाम्या, मी माझ्या सगळ्या पत्नीची, म्हणजे तुझ्या सगळ्या बहिणींची मी तुला ओळख करून दिली, माझ्या बहिणीचं नाव काय जरा सांग ना. माझी बहिणी कुठली, तिचं नाव काय सांग. सुदाम्याला आपल्या पत्नीचं नाव सांगितलं. सुदाम्याने सांगितलं, बाबा रे माझी एकच आहे बरं का, माझी आपली एकच आहे, तिचं नाव असं सुमती नाव तिचं, आणि तिनंच मला सांगितलं की जा कृष्णाला भेटून ये, म्हणून तिच्याच सांगण्यावरनं आलो बरं का. श्रीकृष्ण म्हणाले, अरे वा, हो का, माझ्या बहिणीनं तुला पाठवलं होय, मग माझ्या बहिणीनं माझ्याकरता काहीतरी खाऊ पण दिला असेल, दिलाच असणार, दे बरं खाऊ दे. सुदामा म्हणाला, नाही काही नाही दिलं. आता आणला होता, पण सुदामाला मनात विचार आला की एवढं मोठं येतो साम्राज्य आणि तिथं आपण 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा कसा बाहेर काढायचा, त्यापेक्षा काही न दिलेलं बरं. म्हणून यांना तो मनापासून म्हणजे आंघोळ करताना सुद्धा हळूच काढून जरा बाजूला झाकून ठेवला. आंघोळ झाल्यानंतर पण पटकन करवटीला झाकून ठेवला. भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत म्हणाले, तरीच मी म्हणतोय आंघोळ घातल्यापासनं की तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस. काय लपवतोयस, ते बहुतेक माझ्या वहिनीनं दिलेला खाऊ असणार आहे. तुला सवयच आहे, लहानपणी सुद्धा असेच आमच्या वाटणीचे कुटाणे तू लपवून ठेवलेस. आता वहिनीनं दिलेलं आमच्या वाटणीचं लपवतोयस काय, आण बरं ते, आण बरं, काय दिले माझ्या वहिनीनं. म्हणून यानं असं ते याच्या हातमध्ये ओढून घ्यायला लागला. सुदामा ते असं घट्ट पकडून ठेवतोय बरं का, पण काठीत लपवलेलं ते असं त्यांनी घट्ट पकडून ठेवलं. सुदामेने गव्हात ओठ खाऊन कृष्णाला सांगितलं, अरे ते येतो, पण ह्या सगळ्या जणींना जाऊ दे, त्यांच्या समोर काय करून लावलेस. सुदाम्याला मित्राबद्दल काही नव्हतं बरं का, पण या सगळ्या श्रीमंत वहिनी काय म्हणतील की असला दरबदरी मित्र तुमचा, म्हणून याला नावं ठेवू नये लोकांनी, म्हणून वाट बघत होता. सगळे गेले की मग आपण आपलं काढायचं आणि त्याला हळूच. श्रीकृष्ण म्हणाला, दे बरं दे, असं म्हणून देवाने शेवटी त्याचा असा हात धरला बरं का सुदाम्याचा, आणि असा हात कशी बाजूला केला. हात बाजूला केल्याबरोबर ती कुरचुंडी खाली पडली. सुदाम्याची ती कुरचुंडी हा पकडणार तेवढ्याच कृष्णानं पकडली. घेतली कुरचुंडी अशी उघडली आणि इतका आनंद झाला भगवंताला. सुदाम्यानं मात्र मान खाली घातली. माझ्यासारखा असला हा भक्त मित्र की एवढंसं देवाला देतो, लोक काय म्हणतील, एवढाच विचार करत होतो. पण देवानं जेव्हा ती कुरचुंडी उघडली ना सज्जन हो, तेव्हा या कुरचुंडीमध्ये एवढीशी कुरचुंडी, त्याच्यात एक बारीकशी चिठ्ठी होती. ती सुदाम्याला माहीत नव्हती. ती चिठ्ठी देवाला दिसली बरं का, म्हणजे मोजून एक 5-7 दाणे, त्याच्यात ती बारीकशी चिठ्ठी. देवानं ती चिठ्ठी आतल्यात अशी उघडली, आतल्यात उघडली आणि ती चिठ्ठी लिहिली होती सुदाम्याच्या बायकोनं. ती चिठ्ठी देवानी आतल्यात वाचली. लिहिलेलं होतं, श्रीमान राजराजेश्वर भगवंता श्रीकृष्णा, आमचा तुला शिरसाष्टांग दंडवत. मजकूर फक्त सांगते बरं का. तिनं लिहिलेलं, हे द्वारकाधीशा, हे गोपालकृष्णा, खरं सांगू का, मी तुला चिठ्ठी लिहिलीये याचं कारण एकच आहे. माझं लग्न होण्यापूर्वी ना, माझ्या माहेरी असताना, आमच्या माहेरी आम्ही सगळे दर पंधरवड्याच्या एकादशीचा उपवास करायचो. दर पंधरवड्याला उपवास करायचो. पण त्या एकादशीचा उपवास आम्ही केला आणि काय सांगायचं, कृष्णा तुझी आमच्यावरती
उपवास मी केला, माझं लग्न झालं आणि आता लग्नानंतर तुझ्या कृपेचा परिणाम आम्ही रोज एकादशी करतो, रोज एकादशी करायला मिळते. भगवंता माहेरी असताना एकदा एकादशी आणि आता रोज एकादशी करायला मिळते. श्रीकृष्णा अशीच तुझी कृपा राहू दे बरं का, बाकी काही मागणं नाही, अशीच कृपा राहू दे. ती चिठ्ठी भगवंतांनी वाचली, डोळ्यात कळतीशी अश्रू उभे राहिले परमात्म्याच्या. भगवंतांनी मनोमन डोळे मिटले आणि आपल्या वहिनी साहेबांना सांगितलं की वहिनी आता इथून पुढे एकादशी करावी लागणार नाही. रोज एकादशी म्हणजे काय हो, उपासच करावा लागतोय की नाही, उपाशी राहावं लागते, उपाशी झोपावं लागते. भगवंत म्हणाले वहिनी आता इथून पुढं नाही बरं का, आता इथून पुढं चांगले दिवस येणार, काळजी नको. भगवंतांनी ती चिठ्ठी तिथंच मिटली, अशी घेतली, कलमतीला लावून टाकली आणि त्याचे पोहे होते ना, त्यातला एक दाणा घेतला, असा तोंडात टाकला. तोंडात टाकला भगवंतांनी तो मनोमन तो सेवन केला, डोळे मिटले, तो पोह्याचा एक दाणा खाल्ला. भगवंत तृप्त झाले आणि लगोलग त्याच शर्षी ताबडतोब वरती निरोप पाठवला. चित्रगुप्त्याला, विश्वकर्म्याला निरोप पाठवला भगवंतांनी की विश्वकर्म्या मला मिळालंय, आता द्यायला सुरुवात करा. विश्वकर्म्यांनी ताबडतोब कामाला लागले आणि काय केलं तर इकडं एक दाणा भगवंतांनी घेतला आणि तिकडं विश्वकर्म्याकरवी सुदाम्याची अख्खी नगरी सोन्याची करून टाकली. आणि हे तिथं उभ्या असलेल्या रुक्मिणीनं पाहिलं. तिला कळत होतं यांची सगळी शाळा आतली सुद्धा. तिनं बघितलं की ह्यानी एक पोह्याचा कण खाल्ला तर अख्खी नगरी त्याची सोन्याची करून टाकली या सुदामा भाऊजींची. आता उरलेले पोहे सुद्धा जर यानंच खाल्ले तर काय होईल? हा इतका भक्त प्रेमामध्ये वेडा झालेला असतो की उरलेले पोहे सुद्धा जर यांनी खाल्ले ना तर आम्हा सगळ्यांना त्या सुदाम्याच्या घरी झाडू काढायला पाठवेल. हा याला भक्त प्रेमासमोर बाकीची नाती काही महत्वाची नाही. म्हणून मग त्या रुक्मिणीनं काय केलं, ती लगबगीनं आली आणि उरलेली पुरसुटी तिनं फस तिची हिसकावून घेतली बरं का आणि ती तिकडं पळून गेली आणि तिनं ते पोहे सगळ्यांनी मिळून वाटून खाऊन टाकले. असं आमचे जुने कथाकार सांगायचे बरं का, की ज्यांनी प्रत्यक्ष भागवत कथा जे जगले त्यांचे असं सांगायचे की असं भगवंत इतका उदार असतो. देव उदार उदार देता न म्हणे थोडे फार. एकदा देव द्यायला बसला ना की इतकं देतो इतकं देतो इतकं देतो की आमची झोळी कमी पडते. पण त्याचा एक नियम आहे, तो आधी घेतो आणि मगच देतो. त्यामुळं आधी त्याला द्यायला शिकलं पाहिजे बरं का. त्याला म्हणजे कुणाला तर गोरगरीब, आडले लढलेले, वडीलधारी मंडळी अशा सगळ्यांना गरजूंना आपण जर देत राहिलो आणि त्यांना द्यायचंच आहे बरं का, पण त्यांना दिलं म्हणजे झालं असं नाही. मग नाही तर सगळेच मंत्र्यांना स्वर्गात जागा मिळाली असती की नाही. मंत्री सुद्धा दरवर्षी एक योजना काढतात की नाही गोरगरिबांच्या करता. ते नाही बरं का, देवाला साक्षी ठेवून देता आलं पाहिजे. लक्षात येते आपण देतोय म्हणजे जनसेवा हीच असं अजिबात नसतं. जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा हे धादांत चुकीचं आहे बरं का. जनसेवा वेगळी आणि ईश्वर सेवा वेगळी. जनसेवा करतात सगळेच करतात, पण ईश्वर सेवा मात्र कशी आहे तर ती देवानं स्वीकारावी लागते. आणि देवानं स्वीकारतो. देव केव्हा स्वीकारतो? जेव्हा तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध असता. ती सेवा फक्त भगवंत स्वीकारतो बरं का. बाकी जनसेवा मंत्री पण करतातच नाही, त्याच्यात अहंकार, द्वेष, मत्सर, भ्रष्टाचार सगळं असतं. देवानं आमची सेवा स्वीकारली पाहिजे बरं का. म्हणून शुद्धता पाहिजे. आणि जेव्हा माझी सेवा देव स्वीकारतो मग त्याच्यानंतर मग मी जनसेवा करायला हरकत नाही. आधी सेवा देवाची त्यानं स्वीकारली की मग मी इतरांची करायची आहे. म्हणजे त्यानं मला अहंकार होणार नाही, मला भ्रष्टाचारासारखी बुद्धी होणार नाही. भगवंतानं दिलं, सगळी नगरी सोन्याची करून टाकली. सुदामाला यातलं काही ठाऊक नाही. त्या दिवशी सुदामा राहिला
2 दिवस झाले, 4 दिवस झाले, मित्राचा छान समाचार घेतला आणि मग आता नंतर भगवंत म्हणाले, सुदामा म्हणाला, देवा आता पुरे झालं बरं का, आता मी निघतो, बायको मुलं वाट बघत असतील. एवढं सांगते आणि थोडक्यात आवडती घेते कथा. बायका मुलं वाट बघत असतील. देव म्हणाले, बरं ठीक आहे मुलगी, म्हणजे याला वाटलं होतं मी येतो म्हणल्यावर हा जरा थांब ना, 4 दिवस म्हणेल. पण देव असं काही म्हणाले नाही. देव म्हणाले, बरं बरं आता झालं ना, आता निघ का उद्या सकाळची लवकरच्या गाडीने निघ. सुदामा म्हणाला, बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी उजाडला आणि आता सुदाम्याचं स्नान वगैरे झालं बरं का, आणि देवाने स्नान घातलं, छान घासून पुसून स्नान घातलं देवाने. आणि आता सुदामा जायला निघाला. जाताना दारापर्यंत देव सोडायला आले. सुदाम्याच्या मनात विचार आला की आता जायची वेळ आली, पण देवाला आपल्याला काही शिदोरी काही बांधून दिली नाही, काहीतरी जायला